हाय गाईज, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करते। तर आज आपण काळ शिकणार आहोत। तर काळाला इंग्लिशमध्ये टेन्स म्हणतात। काळाला इंग्लिशमध्ये टेन्स म्हणतात आणि टेन्सचे 3 मुख्य प्रकार आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। तर प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? तर मी सध्या बोलते हा प्रेझेंट टेन्स झाला। भूतकाळ पास्ट म्हणजे काय? भूतकाळ म्हणजे काय? तर मी काल काय केलं हे भूतकाळ झाला। आणि फ्युचर टेन्स म्हणजे मी उद्या काय करणार आहे आणि गावाला जाणार आहे हे आपण म्हणायला फ्युचर टेन्स म्हणतो। तर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे काय आहेत? टेन्सचे मुख्य 3 प्रकार आहेत। ओके, तर प्रेझेंट टेन्सचे हे 4 प्रकार आहेत, पास्ट टेन्सचे 4 प्रकार आहेत आणि फ्युचर टेन्सचे हे 4 प्रकार आहेत। तर कोणकोणते ते प्रकार ते पाहूया। सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स चालू वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ याला म्हणतात। पास्ट टेन्सचे सुद्धा असे 4 प्रकार पडतात। म्हणजे आपण इथं प्रेझेंट घेतलेला आहे तर आपण इथं पास्ट घेऊ शकतो, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स। आणि परत आपण इथं प्रेझेंट घेतलेला आहे तर आपण इथं काय घ्यायचं? पास्ट घ्यायचं, म्हणजे पास्ट कंटिन्यूअस टेन्स। ओके, परत काय करायचं? पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। तसंच फ्युचरचं पण आहे, फ्युचरचे पण हे 4 प्रकार आहेत। तर कसं म्हणणार आपण? सिंपल इथं आपण प्रेझेंट घेतलाय पण आता इथं आपल्याला काय घ्यायचं आहे? फ्युचर घ्यायचं आहे, सिंपल फ्युचर टेन्स। परत काय करायचं? इथं प्रेझेंट घेतलं तर आपण आता फ्युचर घेणार आहोत, फ्युचर कंटिन्यूअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। हे काय झाले? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचे 4 प्रकार, म्हणजे असे 12 प्रकार आहेत। तर आज आपण टेन्सचे काळ आणि त्यांचे प्रकार पाहिलेले आहेत। आताच आपण टेन्स पाहिलेले आहेत आणि टेन्सचे काळ पाहिलेले आहेत आणि त्या काळाचे 4 प्रकार पाहिले आहेत। तर आपण प्रेझेंट टेन्स ह्याच्यातला एक सिंपल प्रेझेंट टेन्स पाहणार आहोत आणि त्याची काही उदाहरणं आहेत ते पण बघणार आहोत। तर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे ओळखायचा तरी कसा? तर सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य जर तयार करायचं असेल तर आपल्याला क्रियापदाच्या शेवटी तो, ते आणि ता हे जेव्हा येईल तेव्हा आपण साधा वर्तमान काळ म्हणू शकतो। तर ते कसं? मी जातो, खातो, पितो, हो की नाही, हे त्याच्यामध्ये ते क्रियापद असतं। म्हणजे क्रियापदाच्या शेवटी जर तो, ते हे जर अक्षर असेल तर आपण काय म्हणणार? साधा वर्तमान काळ असं आपण समजून घ्यायचं, म्हणजे असतातच। ओके, तर आपण काही उदाहरणे बघूया, सेंटेन्स बघूया। ओके, तर मी क्रिकेट खेळतो, मी क्रिकेट खेळतो, त्याचा सब्जेक्ट काय आहे? तर मी हा सब्जेक्ट आहे। ओके, आणि खेळतो हे काय आहे? क्रियापद। तर लक्ष द्या, खेळतो मध्ये खेळतो हा क्रियापद आहे, त्याच्या शेवटी काय आलेले? तो, म्हणजे काय झालं? याला आपण तो असेल क्रियापदामध्ये, तो, ते असेल तेव्हा आपण साधा वर्तमान काळाचं वाक्य असं म्हणतो। ओके, तर मी क्रिकेट खेळतो। आता इंग्लिशमध्ये कसं करणार आपण? आय प्ले क्रिकेट, आय प्ले क्रिकेट। ओके, तर मी इंग्रजी बोलतो, इथं पण तो म्हणजे साध्या वर्तमान काळातलं हे वाक्य आहे। ओके, आय स्पीक इंग्लिश, आय स्पीक इंग्लिश। आम्ही मराठी बोलतो, आम्ही मराठी बोलतो, वी स्पीक मराठी, वी स्पीक मराठी। ती शाळेत जाते, ती शाळेत जाते, शी गोज टू स्कूल। आता लक्ष द्या, आपण इथं जेव्हा सब्जेक्टच्या नंतर आपण काय घेतलेलं आहे? क्रियापद घेतलेलं आहे। ओके, पण आपण इथं यस प्रत्यय लावलेला आहे का? नाही। जेव्हा शी, ही, इट येईल तेव्हा सब्जेक्ट, तेव्हा आपण त्या क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावतो। तर आपण इथं ती म्हणजे शी घेतलेला आहे म्हणून आपण त्या क्रियापदाला एस हा प्रत्यय लावलेला आहे। तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे। ओके,
तर हे झाले पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता आपण काही निगेटिव्ह सेंटेन्स बघूया. तर मी आंबा खात नाही, हे सब्जेक्ट आहे. आपण आता निगेटिव्ह बघायला लागलो. ओके, तर निगेटिव्हमध्ये काय वापरायचं, तर मी साठी काय वापरायचं आणि तो साठी काय वापरायचं. ओके, तर आपण इथे फॉर्म्युला घेतलेला आहे निगेटिव्ह सेंटेन्स बनवायसाठी साध्या वर्तमान काळामध्ये. ओके, तर निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा असेल तेव्हा आपण काय करतो, सब्जेक्ट नंतर काय घेतो, डू आणि डज. तर डज कशासाठी आणि डू कशासाठी, तर आय, यू, वी आणि दे यासाठी आपण डू वापरतो आणि शी, ही आणि इटसाठी आपण डज वापरतो. आणि हे कशासाठी वापरतात, फक्त निगेटिव्ह आणि प्रश्नार्थक जर वाक्य तयार करायचं असेल तर आपण डू आणि डजचा वापर करतो. ओके, तर बघूया. मी आंबा खात नाही, तर आय डू नॉट ईट मँगो, आय डू नॉट ईट मँगो. इथं आता आपण डू आणि नॉट वापरले. ओके, तर कायसाठी वापरले, सब्जेक्ट काय आहे, आय म्हणजे मी, यासाठी आपण डू वापरतो. पण निगेटिव्ह जर वाक्य तयार करायचं असेल तर डू नॉट लावावं लागतं. म्हणजे काय होईल, आय डू नॉट ईट मँगो. तो आंबा खात नाही, तो आंबा खात नाही. ही डज नॉट ईट मँगो. आता आपण इथे डज घेतलेला आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं डू कशासाठी वापरायचं, कोणत्या सब्जेक्ट सोबत डू वापरायचं का डज वापरायचं. तर डज हे शी, ही आणि इट सोबत आपण डज वापरतो आणि डू कशासाठी वापरतो, आय, वी, यू, दे. ओके, तर ही डज नॉट ईट मँगो. आम्ही आंबा खात नाही. आता इथं आम्ही आलंय तर काय म्हणतो ना आपण, वी. यासाठी वी लागेल. तर वीसाठी काय वापरायचं बरं, मग वीसाठी डू. वी डू नॉट ईट मँगो. ते आंबा खात नाहीत, ते आंबा खात नाहीत. दे डू नॉट ईट मँगो. इथं डू घेतलेला आहे. का घेतलं, तर आधीच मी सांगितलं डू कशासाठी वापरायचं, आय, यू, वी, दे साठी आपण डू वापरतो. म्हणून आपण इथं डू डजचा यूज केलेला आहे आणि वापर केलेला आहे. तर आज आपण काळ पाहिलेले आहेत आणि काळाचे मुख्य 3 प्रकार पाहिले आहेत. प्रेझेंट टेन्समधले सिंपल प्रेझेंट टेन्स यांचे काही उदाहरणं पाहिलेले आहेत. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह काही सेंटेन्स पण पाहिलेले आहेत. तर थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.